हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. बघा, आपण आज या व्हिडिओमध्ये घणे कसे काढावे हे ट्रिक्स आपण शिकणार आहोत. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा आपण पाठ करायची गरज नाही पडणार. याच्यामध्ये ट्रिक्स पद्धतीने तुम्हाला मी घन कसे काढतात हे तुम्हाला शिकवणार आहे. चला तर स्टार्ट करूया. तर बघा, पहिले सपोज मला आता तुम्हाला याच्यासाठी पहिले 1 ते 10 पर्यंत घन पाठ पाहिजे. ठीक आहे, तर बघा कसं काढायचं. बघा पहिले आता सपोज मला 13चा घन काढायचा आहे. ठीक आहे, 13चा घन काढायचा आहे या ठिकाणी. ओके, तर कसा करणार बघा, पहिले नियम लक्षात ठेवायचा. पहिले बघा, तर 13चा घन काढताना एकक स्थानी संख्या 3 अंकामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे, किती 3 अंकामध्ये असलं पाहिजे. मग कसं बघा, तर पहिले काय करायचंय की तुम्हाला 3चा घन माहिती पाहिजे. ठीक आहे, 3चा घन काय होते 27. पण 27 हा संख्या बघा एकक स्थानी आहे. मग कसं लिहिणार, एकक स्थानी लिहिणार. म्हणजे ही साईड एकक स्थानी आहे आणि ही साईड दशक स्थान आहे. ठीक आहे, तर एकक स्थानी 3 आहे. 3चा आपल्याला घन करायचं आहे. 3चा घन किती होते 27 होते. पण नियम काय आपलं की एकक स्थानी संख्यामध्ये 3 अंक डिजिट आलं पाहिजे. मग कसं बघा, आपण काय करू, 3चा घन काय होते 27 होते या ठिकाणी. ठीक आहे, 27 होते. आता हे 2 अंकी झालं. ठीक आहे, काय झालं 2 अंकी आणि 1 शून्य वाढवायचं या ठिकाणी. ठीक आहे, आता बघा की आता 3चा घन 27 लिहिलं आणि आपल्याला नियम काय आहे की 3 अंक आलं पाहिजे. आपल्याला 3 अंकी बरोबर आहे. आता काय करायचं, दशक स्थानी जायचं. दशक स्थानीचं परत काय करायचं, घन करायचं. म्हणजे 1चा घन करायचं. 1चा घन काय होतं एकच होतो. पण लिहिताना काय करायचं, तर 1 लिहायचं. ठीक आहे, तर बघा आता काय करायचं आहे की आता आपण काय केलं, 3चा घन 27 पण 3 अंकी एकक स्थानी असली पाहिजे आणि 1चा घन 1 असला पाहिजे. मग आता काय करायचं आहे की दुसरी स्टेप मध्ये काय करायचं बघा, इथे लक्षात ठेवायचंय. दुसरी स्टेप मध्ये काय करायचं आहे, सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. मग काय करायचं, 1 घ्यायचं, 1 गुणिले 3 गुणिले बघा 3 आणि डोक्यावरचं 3. ठीक आहे, आणि ज्याचा आपण घन काढतोय ते पण याच्यामध्ये काय करायचं, गुणाकार करायचं. ठीक आहे, तर बघा डायरेक्ट कॅल्क्युलेशन बघा 13 त्रिक 39 होते. 39 त्रिक होते किती होते 117. पण लिहिताना काय करायचं, याचाच गुणाकार किती होतात 117 होते. आता हे 3 अंकी आहे. ठीक आहे, तर इथून जो एकक स्थानी संख्या आहे ती एक घर सोडायचं. म्हणजे हे सोडायचं आपल्याला. ठीक आहे, आणि 117 इथं लिहायचं. किती इथं लिहायचं 117. ठीक आहे, समजलं. आता मी थोडा रफ करतो. आता बघा यांचा आता काय करायचं, आपल्याला बेरीज करायचं आहे. काय करायचं आहे, बेरीज. हे बघा इथं काय म्हणजे 0 असं म्हणायचं. आपण बेरीज कसं करतो असं बघा, 7 0 7 होते बरोबर आहे. 2 आणि 7 9 होते. इथं 0 आणि 1 आणि हे 2. म्हणजे इथे आलं 13चा घन 2197. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. या ठिकाणी बघा आपण 13चा काढला. आता 14चा काढूया घन. 14चा घन कसं काढतात बघा, 4. आता 14 लिहून घ्यायचं पहिले. 14चा घन काढायचा. ठीक आहे, तुम्हाला काय म्हणलं होतं मी की एकक स्थानी संख्या 3 डिजिट मध्ये त्याचा घन आला पाहिजे. म्हणजे कसं, आता 4चा घन किती होतो 64. मग एकक स्थानी लिहायचं 64. पण हे 2 डिजिट मध्ये आहे, आपल्याला 3 मध्ये लिहायचे. मग 1 शून्य वाढायचं. ओके, आता काय करायचंय, यात संपलं. आता दशक स्थानकडे बघा. दशक स्थान जो संख्या 1 आहे, 1चा घन करायचा. 1चा घन किती होतो एकच होतो. मग इथे लिहायचं 1. ओके, आता बघा काय करायचं आहे की आपल्याला दुसरी स्टेप मध्ये काय करायचं आहे, जे दुसरी स्टेप आहे ते सगळ्यांचं जी संख्या दिसते सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. मग काय 1 हा गुणिले हे 4 आणि डोक्यावरचे 3. आणि आपण कशाचं घन काढतोय 14चा काढतोय. मग काय करायचं, गुणिले 14 याच्यामध्ये ऍड करायचे. म्हणजे गुणाकार करायचं सगळ्यांचं. ठीक आहे, आता यांचं जर सगळ्यांचं गुणाकार केलं तर बघा 14 तरी 42 होतात बरोबर आहे. आणि 42 गुणिले 4 जर केलं तर बघा इथं 42 दोन्ही. आता 42 गुणिले 4 केलं तर 168 येतं. बघा इथं करून दाखवतो. हे 42 बघा 14 तरी 42 होतात आणि गुणिले हे 4 बघा 4 दोन्ही 8 होते आणि 4 चौक 16. किती आलं 168. मग कुठे लिहायचं 168, एक घर सोडायचं आणि 168 इथे लिहायचं आपल्याला. ओके, आता काय करायचं, यांची बेरीज करायची. आता बघा काय करायचं आहे, इथं काय नाही म्हणजे 0 आहे. 4 0 4 येणार. 6 आणि 8 किती होणार 14 होणार. 14 4 हा 4 1 6 1 7 आणि 1 1 2. म्हणजे 14चं घन किती आलं 2744. कॅल्क्युलेशन चेक करून बघा उत्तर हेच येणार. ठीक आहे, तर बघा समोरचे आपण बघूया. बघा या ठिकाणी बघा मी तुम्हाला वर्ग घन कसे काढायचे शिकवले. आता तुम्ही काय करायचं आहे 15 ते 20 पर्यंत मला कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे याचं घन कसे काढतात. मी जे शिकवले त्याच पद्धतीने. ठीक आहे, आता समोरचं बघा तुम्ही याच पद्धतीने किती 11 ते 100 पर्यंत घन काढू शकता. ठीक आहे, तर बघा अजून समजण्यासाठी सांगतो समोरचं. आता सपोज मला 21चा घन काढायचा आहे. ठीक आहे, तर कसं करणार बघा, पहिले नियम काय आपलं, एकक स्थानी संख्यामध्ये 3 डिजिट आपल्याला नंबर आला पाहिजे, अंक आला पाहिजे. मग 1चा घन करायचं. 1चा घन काय होतो 1 होतो. पण लिहिताना आपण काय करणार 3 डिजिट लिहिणार. म्हणजे 1 हा 2 हा 3. राईट, आता नंतर काय करायचं, हा 2 आहे. 2चा घन करायचा. 2चा घन काय होतो 8 होतो. इथे लिहायचं 8.
ओके, इथपर्यंत बघा. आता दुसरी स्टेप मध्ये काय होणार की सगळ्यांचा गुणाकार हे 2 गुणिले हा 1 डोक्यावरचा 3. आपण ज्याचा घन काढतोय ते पण संख्या इथं घ्यायचं आहे. ओके, तर बघा घन काढताना बघा आता इथं बघा या दोघात जर घन वर्ग म्हणजे याचा जर गुणाकार केलं तर किती होतात 63 होतात. ओके, 63. आणि या दोघात आता 2 राहिले, एकचा आपण काय एक बेच होणार म्हणून 2 घ्यायचं. मग काय करायचं, दोन्ही याला गुणाकार करायचं. 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12. म्हणजे सगळ्यांचं गुणाकार किती आलं 126 आलं. 126 कुठे लिहायचं, एक घर सोडून इथे लिहायचं 126 लिहायचं आणि यांचं बेरीज करायची. ओके, आता काय करायचं आहे की 0 1 एकच असतो, 0 6 6 2 आणि 9 म्हणजे 21 चा घन किती आलं 9261. या ठिकाणी बघा तुम्हाला 11 ते 100 पर्यंत याच पद्धतीने तुम्ही घन काढू शकता. ठीक आहे, तर बघा या व्हिडिओमध्ये आपण घन कसे काढतात हे ट्रिक्स शिकलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचे ट्रिक्स घेणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.